हॅलो एव्हरीबडी. आजपासून आपण एक सिरीज स्टार्ट करणार आहोत आणि ही सिरीज आहे स्विचवर्ड्सची. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जाणून घेऊया की स्विचवर्ड म्हणजे नेमकं काय आणि ते कशा पद्धतीने चॅन्ट करायचं असतं. स्विचवर्ड म्हणजे एक पॉवरफुल आणि स्पेसिफिक वर्ड जो तुमच्या कॉन्शियस मनाला बाजूला करून तुमच्या अनकॉन्शियस मनाला जागृत करतं आणि तुमचं जे काही मॅनिफेस्टेशन आहे, डिझायर गोल्स आहे ते ब्रह्मांडाकडनं कंप्लीट करून घेतं. बऱ्याच वेळा काय होतं की आपण भरपूर गोष्टी मॅनिफेस्ट करतो पण त्या पूर्ण होत नाही, कारण त्याच्या मागची दोन कारणं असतात. पहिलं एक कारण की त्या गोष्टीबद्दल तुमच्या मनात असलेला संशय. जेव्हा आपण एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करतो तर सर्वात पहिला आपल्या मनात संशय असतो की अरे ही गोष्ट खरंच मला मिळणार आहे की नाही. तर हा संशयच तुमच्या ह्या मॅनिफेस्टेशनमधला सगळ्यात मोठा अडथळा असतो. आणि दुसरी गोष्ट असते ती म्हणजे तुमच्या मनात असलेलं कन्फ्युजन भरपूर गोष्टींसाठी. म्हणजे तुम्हाला एकच गोष्ट नको असते तुमच्या आयुष्यात, भरपूर गोष्टी हव्या असतात. त्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं. तुम्हाला एक्झॅक्ट तुमच्या आयुष्यात काय हवंय ना हेच तुम्हाला कधी कधी कळत नाही. त्यामुळे एकाच गोष्टीचं मॅनिफेस्टेशन करणं खूप गरजेचं असतं. तर आज ह्या स्विचवर्ड सिरीजमधला सगळ्यात पहिला स्विचवर्ड आहे तो म्हणजे तुमच्या आरोग्यासाठी. आपलं आरोग्य ही आपल्या आयुष्यातील सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे. कारण तुम्ही जर ठीक नसाल, तुमचं आरोग्य जर ठीक नसेल तर तुमच्याकडे कितीही पैसा असला, कितीही चांगले रिलेशनशिप असले तरी त्याला काहीही अर्थ राहत नाही. कारण जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत हा सगळा गोतावळा आहे. जर तुम्ही नसाल, तुम्ही जर बेडवर असाल तर मात्र त्या गोष्टींना काहीही अर्थ राहत नाही. तर जाणून घेऊया तुमच्या आरोग्यासाठी सगळ्यात पहिला स्विचवर्ड कोणता आहे. तर तो आहे रिच हेल्दी बी. आता हा स्विचवर्ड कसा चॅन्ट करायचा आहे. पहिली गोष्ट, जेव्हा तुम्ही एखादा स्विचवर्ड चॅन्ट करता तेव्हा कधीही तो घाईघाईने करायचा नाही. प्रत्येक गोष्ट समजून त्याच्यावर पूर्ण लक्ष देऊन तुम्ही तो चॅन्ट करायचा आहे. म्हणजे रिच हेल्दी बी, रिच हेल्दी बी, रिच हेल्दी बी असा नाही चॅन्ट करायचा आहे. तर चॅन्ट करताना रिच हेल्दी बी, रिच हेल्दी बी, रिच हेल्दी बी असं व्यवस्थित चॅन्ट करता आलं पाहिजे तुम्हाला. आणि किती वेळा चॅन्ट करायचं आहे तर कितीही वेळा. दिवसभर जरी तुम्ही हा चॅन्ट केला तरी तुमच्या लाईफमध्ये खूप मिरॅकल्स होतील, तुमच्या हेल्थमध्ये खूप मिरॅकल्स होतील. कारण एखादी गोष्ट तुम्ही जितकी जास्तीत जास्त करता तेव्हा त्याची व्हायब्रेशन, त्याची एनर्जी जास्तीत जास्त प्रोड्यूस होते. पण एखाद्या वेळी तुम्हाला जर वेळ नसेल तर अशा वेळी तुम्ही सकाळी 15 मिनिटं, दुपारी 15 मिनिटं आणि रात्री झोपताना 15 मिनिटं चॅन्ट करू शकता. रात्री झोपताना तर तुम्ही कराच असं मी तुम्हाला सांगेन, कारण त्यावेळी तुमच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये हा स्विचवर्ड पूर्णपणे जातो. पण म्हणतात ना, कुठलीही गोष्ट स्टार्ट करायच्या अगोदर त्या गोष्टीचा संकल्प केला पाहिजे. म्हणजे तुम्ही ती गोष्ट तो स्विचवर्ड कशासाठी चॅन्ट करता हे पहिलं तुम्हाला ब्रह्मांडाला सांगावं लागतं. त्यासाठी आधी सुरुवातीला तुम्ही एका शांत जागी बसा, शांतपणे डोळे मिटा आणि तुमची जी काही आराध्य देवता आहे त्याला तुम्ही आवाहन करा, युनिव्हर्सला आवाहन करा, एंजल्सला आवाहन करा आणि त्यांना सांगा की तुम्ही या आणि मला हेल्प करा. आजपासून हा मी जो स्विचवर्ड आहे तो मी माझ्या आरोग्यासाठी म्हणत आहे. त्यामुळे तुमचे जे काही आशीर्वाद आहे, तुमची काय जी पॉवर आहे, एनर्जी आहे ती मला द्या, जेणेकरून माझं आरोग्य खूप चांगलं होईल असं म्हणा. आणि त्यानंतर हा स्विचवर्ड तुम्ही म्हणायला स्टार्ट करा. चला तर मग आजपासूनच तुम्ही हा स्विचवर्ड म्हणायला स्टार्ट करा आणि तुमचे अनुभव नक्की मला शेअर करा. थँक्यू.